दिवाळीचा आनंद सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी उपक्रम राबवण्यात आला आहे। राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने सर्व पत्रकार बांधवांना मिठाई, किराणा साहित्य तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त वस्तू वाटपाचा कार्यक्रम नसून आपण किती देतो हे महत्त्वाचं नसतं, तर देण्यामागचा हेतू किती निर्मळ आहे हे महत्त्वाचं असतं, असा संदेश देणारा सामाजिक जाणीवेचा उपक्रम आहे। डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले की दरवर्षी या वस्तूंचे वाटप करण्यासाठी आम्हाला किती परिश्रम घ्यावे लागतात हे आम्हालाच माहिती। वेळेवर पत्रकार बांधवांना मदत मिळावी म्हणून मी स्वतः 10% कर्ज काढून आर्थिक आणि वस्तुरूप मदत केलेली आहे। मात्र ही सेवा कधीच थांबलेली नाही आणि पुढेही अखंड सुरू राहील। ते पुढे म्हणाले, आज संपूर्ण हिंदुस्थान दीपावली साजरी करत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पत्रकार बांधव वर्षभर सुखदुःखात वावरत असतात। गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेतून हा छोटासा पण अर्थपूर्ण उपक्रम सातत्यानं राबवला जातो आहे। यंदा राज्यात पुराची आपत्ती आली। बीड, धाराशिव, नगर, जामखेड या पूरग्रस्त भागात आम्ही किराणा, ब्लँकेट आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे। त्यांनी पुढे म्हटलं की पत्रकार हा कोणत्याही संघटनेपेक्षा प्रथम समाजाचा प्रहरी आहे। प्रत्येकजण आपल्या दैनिकात यूट्यूबवर किंवा इतर माध्यमात कार्यरत असतो, पण शेवटी आपण सर्व पत्रकार आहोत ही ओळख सगळ्यात श्रेष्ठ आहे। आपल्या कार्याचा अभिमान आपल्या परिवारालाही वाटावा यासाठी हा उपक्रम आम्ही करत आलो आहोत। दिवाळीत पत्रकारांच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य यावे हाच आमचा उद्देश आहे। आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दीपावली उत्सव मानत असताना आपण देखील पत्रकार संघामध्ये काम करत असताना वर्षभर सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आपण करत असतो। खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेच्या माध्यमातून आपण गेल्या 20-25 वर्षापासून हा एक छोटासा एक उपक्रम, हे एक निमित्त आहे। आपण काय देतो यापेक्षा देण्यापाठीमागचा हेतू किती आपला सफल असावा लागतो। खरं तर दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात आपत्ती आली आणि त्या पूरग्रस्त भागामध्ये खरी दिवाळी झाली पाहिजे म्हणून आपण त्या भागामधील जे बीड असेल, उत्तर नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव या भागातील लोकांसाठी आपण पहिलं प्राधान्यक्रम देऊन आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी किराणा, ब्लँकेट आणि त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य आपण वितरण केलेले आहे। खरं तर राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना आपण प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जात असतो आणि म्हणून यावर्षी देखील अशी आपत्ती आली आणि आपत्ती आल्यानंतर आपण तो निर्णय घेऊन आपण त्या भागामध्ये वितरण केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी आपले ग्रामीण भागामध्ये काम करणारे सर्व पत्रकार बांधव आणि ह्या पत्रकार बांधवांमध्ये देखील आपला दीपोत्सव आपण साजरा करत असतो। हा एक छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो। खरं तर या माध्यमातून वर्षभरामध्ये प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो। प्रत्येकाचं दैनिक वेगळं असेल, यूट्यूब वेगळं असेल, संघटना वेगळ्या असतील, पण आपण कोणतीही संघटना यापेक्षा आपण पत्रकार आहोत हा आपल्याला पहिल्यापासून मुद्दा महत्त्वाचा आहे। म्हणून या ठिकाणी आज आपण पत्रकार बांधवांना देखील आपण दिवाळी सण साजरा व्हावा, त्यांच्या कुटुंबामध्ये देखील एक हे गेलं आपला आपण पत्रकार आहोत याची आपल्या सर्वांना अभिमान आहे। आणि आपल्या परिवाराला देखील आपण ज्यावेळेस इथून जाऊ, ज्यावेळेस आपल्याला एक जरी मिठाईचा पुडा असला तो आपल्या मुलाबाळामध्ये गेल्यानंतर त्या माई माऊलीला किती आनंद होतो का कोणीतरी पत्रकार संघाने आपल्या परिवाराला दिवाळी गोड करण्याचा मानस व्यक्त केला। म्हणून हा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे आणि आपण चालू ठेवत आलेलो आहोत। यामध्ये कोणी काय म्हणत असेल यापेक्षा आपण करत आहोत याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे। म्हणून या ठिकाणी या उपक्रमासाठी आपण नुसतं पत्रकारच नाही तर या तालुक्यातील ज्या ज्या सहकारी संस्था असेल, ज्या जे मदत करतात पत्रकारांना, अशा सर्वांना आपण ती दीपावली भेट आपण या कार्यालयातून देत असतो। आणि म्हणून हा दीपोत्सव सर्वांना आरोग्यदायी जाऊ, यशदायी जाऊ, कीर्तीदायी। खरं तर मध्यंतरी वसंतराव सोनवणे आपल्या ते सहकारी त्यांचं एन्जिओप्लास्टी झाली हे आपल्याला माहीत नव्हतं, पण असो त्यांना देखील दीर्घ आयुष्य लाभो। त्यांना देखील दीपावली उत्सव सणानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि या दीपावली सणानिमित्ताने त्यांना पत्रकार संघाच्या वतीने आपण एक फुलाची पाकळी जी काही थोडी आर्थिक मदत आहे ती आपण त्यांना पोच करू।
असं कोणी मानायचं नाही एखाद्या दिवस बाबा सगळ्याच गोष्टी आम्हाला माहीत असतात असे नाही, पण आपण आजारी पडला असाल, काही जर घटना घडली असेल तर ते आपण सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतरच त्याची उणीव आपल्याला भरून काढता येते. आपण प्रत्येकाला मदत करत असतो, पत्रकार मग काही असो, लॅपटॉप असो, काही असो. आपण मध्ये जळगावच्या अधिवेशनामध्ये 1,00,000 रुपयाप्रमाणे हे ना ते 1,00,000 रुपयाप्रमाणे 350 शेतकऱ्यांचे आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना 3.5 कोटी रुपये आपण त्या दिवशी जळगाव भागात आपण दिले. आपण आपल्याला ओळखच अशी निर्माण केली. पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलण्याचं काम केलेलं आहे. राज्यभरामध्ये काम करत असताना आपण गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, या मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओडिशा असेल, या भागात देखील भाषा जरी वेगळी असेल तर मदतीचा ओघ असेल किंवा सुखदुःखात आपण त्या ठिकाणी जाण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून पूरग्रस्त भागासाठी आपण काय द्यायचं ते साहित्य आपण या निमित्ताने त्यांना आपण दिलेलं आहे. आणि वर्षभर आपण 365 दिवसापैकी 265 दिवस हा एक सामाजिक उपक्रमाने करत असतो. ते करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळालं आणि ते काम मी एक सेवक म्हणून पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये जात असतो. कालच 2 दिवसापूर्वी पुणे येथे एक पत्रकारितेचा अपघात झाला, त्याला देखील आपण आर्थिक मदत केली. मदत करत असताना ती मदत मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, तुम्ही तुमचे ओळखपत्र नूतनीकरण करून घ्या. कारण काही घटना घडल्यानंतर काही जर झालं, आज मी आहे म्हणून ठीक आहे, पण ओळखपत्र का असावं? तो तुमचा आरसा आहे. उद्या पुढे बाहेर गेल्यानंतर त्या ओळखपत्राच्या माध्यमातून तुम्हाला कधी अडचण येणार नाही. तुम्हाला वाटतं मी पत्रकार आहे म्हणल्यानंतर मला काही नाही, पण हे फक्त तुम्ही तालुक्यापुरतं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पुढे जाल किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्या माध्यमातून मदत करताना देखील मला अडचण निर्माण होईल. म्हणून मी देखील आता धर्मसेवक सोन्या पाटील मी समाज कल्याण या संस्थेच्या माध्यमातून, त्यानंतर NKT मांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला या 2 संस्थेमध्ये मी त्यांच्यामध्ये काम करतो आहे. आता भरपूर माल आणायची ताकद आपल्यात निर्माण झालेली. आपल्याला देखील आता मध्ये वाशिम त्या भागात 4-5 पत्रकारांचा विषय होता, त्यांना देखील घरी जाऊन त्यांना मदत केली. मग तो संघाचा सभासद हा विषय नाही माझ्याकडे, तो पत्रकार आहे, त्याला त्या ठिकाणी मदत करणं हे आपलं काम आहे. तो आपल्या संघाचा हा विषय नाही. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, कोणी असो, कोणती संघटना असो, आपल्याला विचार नाही. आपण फक्त त्यावर वेळ आल्यानंतर धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या पलीकडे त्याच्यावर जर काही अपघात झाला तर त्याला मदत केली पाहिजे. पण शेवटी ती मदत किती केली यापेक्षा करण्यापाठीमागचा हेतू आपला सफल असला पाहिजे. हा संकल्प आपण मनी धरला. म्हणून आज 20-22 वर्षापासून आपण हे उपक्रम राबवतो आणि राबवत असताना सर्वांच्या बरोबर जाण्याचं आपण काम करतोय. मग अनेक जण म्हणत असतील की बाबा हे काय करतात, हे काय करण्यापेक्षा आम्ही काय करत आहोत याचा आदर्श तुम्ही घ्या, तुम्ही काम करत राहा, हेच आमचं म्हणणं आहे. आपल्याला कोणा पत्रकार संघटनेवर स्पर्धा नाही. आपली स्पर्धा ही आपल्याच बरोबर आहे. आपली स्पर्धा ही आपणच करायची आहे आणि आपल्या सुखात नाही पण दुःखात आपण एकमेकांच्या बरोबर राहणार आहोत, हाच संकल्प आहे. म्हणून या निमित्ताने आपण सर्वजण आलात आणि जे आले नसेल तर त्यांच्या घरपोच दिवाळी करू असा आपण संकल्प बाळगूया. ज्या ज्या ठिकाणी वर्षभर आपल्याला ज्या संस्था सहकार्य करतात, ज्या अधिकारी सहकार्य करतात, त्या सर्व अधिकाऱ्यांना आपण दीपावली भेट दरवर्षी देत असतो, यावर्षी पण देऊ. आणि म्हणून हा संकल्प या ठिकाणी आपण करूया. आपण शालेय गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबर शालेय साहित्य देत असतो आणि आज दीपावली पुन्हा एकदा सर्वांना दीपावली उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण प्रत्येक मंदिराला आता आपल्याकडे जसं माझ्याकडे पत्र्यावर होईल तसं प्रत्येक मंदिराला सतरंजी घड्याळ आपण देणार आहोत. आणि ते आज या ठिकाणी एक मागणी होती भाऊसाहेब वागचौरे तुमची, तुम्हाला ही सतरंजी आलेली, ती सतरंजी तुम्ही घेऊन जा तुमच्या मंदिराला. ज्या कोणाच्या मंदिराला सतरंजीची काही मागणी असेल ते पत्र यावर आपण करायचं माझ्याकडं. आपण त्याला 500 लोक बसतील अशी सतरंजी आपण त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरा एक इव्हेंट आहे आपल्या माझ्या डोक्यामध्ये. या तालुक्यामध्ये सगळं तुम्ही पाहिलं असेल शासकीय कार्यालयामध्ये आपण वॉच लावलेले गाड्या. मग आता पुन्हा आपल्याला ज्या तालुक्यात जेवढे मंदिरं आहेत, जेवढ्या माध्यमिक शाळा आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, त्या ठिकाणी आपण आपल्या गावकऱ्याच्या वतीने आणि पत्रकार संघाच्या वतीने असं हे मोठं घड्याळ आपण त्यांना देणार आहोत. तर ज्या ज्या भागात ज्याच्या ज्याच्या शाळा असतील त्याच्याकडे ते दिलं जाईल, त्यांनी त्या त्या ठिकाणी ते लावावं. कारण हे मनात आणूच नका का हे मी लावल्यानंतर माझा काय फायदा पाहू नका. फायदा मिळणार असतो, पण तुमची ओळख तुमच्या माध्यमातून केली पाहिजे ही माझी संकल्पना आहे. पुनश्च एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
आणि ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी, यशदायी, कीर्तिदायी, यश लाभो आणि जाताना फक्त जे काय दिलं असेल ते आपल्या घरापर्यंत जाऊ द्या. मध्ये कोणी मैत्रीण भेटली तर तिला देऊ नका, कारण कोणी मित्र भेटला तर त्याला देऊ नका. जो गोडवा आहे मग ते काय ते घरापर्यंत जाऊ द्या. त्या माय माऊलीचं तुम्हाला सांगतो, उद्या तुम्ही म्हणले मला पत्रकार संघामध्ये जायचं तर ती माय माऊली आपल्याला अडचण आणणार नाही. त्यामुळं आपल्या पत्रकार संघाचे जे साहित्य मिळेल तर तो टी-शर्ट मिळाला तर तो वाटे करायला देऊ नका, तो तुम्ही घाला. नसेल तुम्हाला जमत आणून द्या, पण ते वाटे करायला देतात, कोणी कोणाला घालायला देतात, ते रस्त्यावर दिसतं तो पत्रकार म्हणून लोक म्हणतात ते देऊ नका. ते साहित्य किती रुपयाचं त्याचं मूल्य नाही, ते देण्यापाठीमागं आपली वेगळी कल्पना आहे. तो ब्रँड आपण तयार करत असतो. तो करत असताना शेवटी मला माहीत असेल मी 10% व्याजाने पैसे घेतो, मी 25% व्याजाने पैसे आणतो. त्यामुळे दिलेली वस्तू तिचं मूल्य तिची किंमत तुम्ही करू नका, ती तुम्हालाच वापरा. नसन तुम्हाला लागत तर ती इथं ठेवून गेले तरी चालेल, पण ती तुम्ही घेऊन दुसऱ्याला मोठ्यापणात तुम्ही करू नका. नाही जमलं तर तुमच्या परिवारात तुमच्या घरातल्यांनी घातलं तर मला आनंद राहील. त्या पलीकडे जाऊन कुणाला आजारी असेल, मुतखडा असेल, काही आजारी असेल तर माझ्याकडे गोळ्या पण उपलब्ध आहेत. त्या विनामूल्य पैसे आपण घेत नाही, त्या फक्त तुमच्या कुटुंबापुरते आहे, ते बाकीच्यांना पाठवू नका. त्या तुम्हाला लागल्या तर त्या विनामूल्य आपल्याकडे आहे, त्या तुम्ही घेऊन जा, त्या तुमच्या परिवारासाठी राहतील. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, विनंती करतो, दिलेलं साहित्य घरापर्यंत आपल्या माय माऊलीकडे जाऊ द्या, मुलांना जाऊ द्या, रस्त्यात कोणाला देऊ नका. मी पाहिलं मी एक वस्तू दिली, एकाच्या हातात मी पाहिजे, त्याला म्हणलं तुला कोणी दिली? तो म्हणलं तुमच्या पत्रकाराला वाटलं काय कशाला लाज वाटते, त्यांनी आम्हाला दिली. कृपा करून ती आपल्या घरापर्यंत जाऊ द्या. ते भलेही ते माझं नाव नाही गेलं तरी चालेल, पण तुम्ही फक्त सांगा आमच्या पत्रकार संघाकडून आम्हाला मिळालं, एवढं सांगितलं तरी आपल्याला तो आनंद येण्याचं. कारण तुम्ही जाताना ज्यावेळेस एखादे पहिले शिक्षक लोक अधिवेशनाला जायचे, अधिवेशन घेण्याची कल्पना आमच्या डोक्यात कशी आली, मला ताकदकर सरांनी त्यावेळेस नेलं होतं. ते नवले सुनील नवले होते, आम्ही एका अधिवेशनाला गेलो. ते अधिवेशन मी पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला बॅगा दिल्या आणि मला त्यावेळेस वाटलं मी असं अधिवेशन घेऊ शकत नाही का. मी येता येता खेळच्या पुढं होतो, मी त्यावेळेस सरांना बोललो, ताकदकर सरांना बोललो मी असं अधिवेशन घेऊ शकतो. ते म्हणा तू काही करू शकतो मला माहिती आहे, पण त्यांच्याबरोबर असणारे काही पत्रकार मोठे होते, ते म्हणा तू काय करायचं, तुझी ताकद आहे का. ताकदकर सर त्यावेळेस मला बोलले तो काही करू शकतो हे मला माहिती आहे, तुम्ही बाकी उद्योग नका, तुम्ही मिसळ खातेली नारळ, म्हणजे स्पर्धा असली पाहिजे. एखादं मला नाव ठेवतंय म्हणून मी त्याचा राग नाही करायचा, तो माझंच आहे आणि आपणच जाऊ. आणि शेवटी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे का आपल्यासाठी आपणच आहे, जग आपल्याला हे करणार नाही. मग तुम्ही कोणत्या पेपरचे पत्रकार आहेत काय आहेत लोकांना माहीत सुद्धा नसतं. लोक पत्रकार आहेत ना मान सन्मान देत आहे. आणि तुम्हाला सांगतो इथून बाहेर गेल्यानंतर ते पत्रकार सांगा, तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये त्या पत्रकारांना कोणत्या दैनिकाने ओळखपत्र नाही दिले, पण त्या पत्रकार संघाच्या ओळखपत्रामुळे त्याला बाहेर पडता येत होतं, पुढे बाहेर जाता येत होतं. आज सुद्धा मंत्रालयात गेल्यानंतर प्रत्येकाला 11 वाजतात, पण आपल्या ओळखपत्र पटकन बाहेर आतमध्ये जाता येतं. या पलीकडे बाहेर जरी गेले पुढे जरी गेले तरी आपल्याला त्या ओळखपत्राचा फायदा नाही. कारण तुम्ही तालुक्यात कोणत्याही संघटनेत राहत, आपलं काहीच म्हणणं नाही. फक्त वेळ आल्यानंतर आपला माणूस जरी चुकला असेल ना तरी आपल्या माणसाचीच बाजू घ्यायची, हे माझं काम मी करतो. मग त्याचं काही जरी चुकलं असेल तर शेवटी त्याला वाचवलं पाहिजे. आणि त्याला जर आपण येड्यात काढीत बसलं तर जग त्याचा कावदा करून टाकेल. आणि आता स्पर्धा झालेली, लोकांना सोशल मीडिया आलेलं आहे, त्यामुळे आता आपण याला जाहिरात मिळाली म्हणून त्याचा कावदा केला नाही पाहिजे. मला मिळाली तर सगळ्यांना मिळाली पाहिजे हा विचार करून याच खरं आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला किराणा साहित्य आपण देणार आहोत. त्यापैकी पहिल्यांदा आपण कळशेश्वर देवस्थानला एक सतरंजी आपण त्यांना देऊ आणि पुढील किट आपण वितरण करू. कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. 8 दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.